उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा थोडं विचार खाली घ्या ना, खाली घ्या ना, थोडे बूम खाली घ्या ना, थोडं मागे घ्या, मागे तर शरद पवार गटाकडून उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा विचार केला जाईल। उद्या दुपारपर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह द्यावं लागणार आहे। तर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने मागासपासून घाई लागली निवडणूक आयोगाने आज अरे थांब, झालं नाही असं हे मध्ये आले आता पहिला प्रश्न विचारणार कोण? टॉस करायचं का? निवडणूक आयोगाने साहेब आज निकाल दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार गटाचा असणार आहे आणि चिन्हही अजित पवार गटाकडे असणार आहे। पहिली प्रतिक्रिया तुमची? निवडणूक आयोगासमोर अनेक तारखा झाल्या आणि त्यात आम्ही सखोल सिद्ध केलेलं होतं की महाराष्ट्रातला आणि देशातला जे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते मेजॉरिटीने शरद पवार साहेबांच्या बाजूने आहेत। आम्ही हे सिद्ध केलेलं होतं, त्याची अनेक उदाहरणं निवडणूक आयोगापुढे झालेली आणि निवडणूक आयोग देखील त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून चेहऱ्यावरून दिसत होतं की आम्ही जे सांगतोय ते त्यांना जवळपास पटत होतं। ठीक आहे, आता निर्णय आलेला आहे। पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे। पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला। 28 राज्यात हा पक्ष आहे, त्यातल्या 23 राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला। असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये लागला त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठे गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही। आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत हे दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे। आम्ही या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ। साहेब, निकाल अपेक्षित होता का आणि याच्या पुढचं पक्षाचं चिन्ह काय असणार आहे? हा निकाल अनपेक्षित होता, कारण आमचे वकिलांनी जे आर्ग्युमेंट केले ते अतिशय उत्तम होते। त्याला समोरच्या बाजूने कोणतंही काउंटर आर्ग्युमेंट विशेष झालेलं नव्हतं। तरी देखील असा निकाल होतो हा सरासर अन्याय आहे, शरद पवार साहेबांच्यावर अन्याय आहे आणि त्यामुळं याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ। आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट या सगळ्याचा आढावा घेईल आणि लवकरात लवकर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्या बाबतीत न्याय करेल अशी आमची अपेक्षा आहे।